मित्रांनो, आजकाल ट्रॅफिकचं प्रमाण सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, रस्त्यांची कंडिशन माहिती आहे आणि अशा सिच्युएशन्समध्ये आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा छोटे मोठे अपघात होणं हे अतिशय कॉमन झालेलं आहे। प्रत्येकाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि मग असे अपघात झाल्यानंतर आपण कुठले निर्णय घेतो, काय पद्धतीने वागतो आणि त्याच्यातल्या सगळ्या लीगल गोष्टी, त्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की नाही ह्याच्यावरती ठरतं की आपल्याला त्रास होणार आहे की नाही। आणि म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ मी आज करतोय। याच्यामध्ये मी FIR करावी का नाही, कधी करावी, किंवा रोड रेज म्हणजे जी दमदाटी होते अशी जर कधी झाली तर काय करायचं हेही मी कव्हर केलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। तर मित्रांनो, अपघात झाल्यानंतर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला अपघाताच्या ठिकाणीच थांबायचं आहे। आपल्याला तिकडून कुठल्याही परिस्थितीत पळ काढायचा नाहीये। म्हणजे अपघाताची जी जागा आहे ती सोडून आपल्याला जायचं नाहीये, कारण बेसिकली जर तुम्ही तसं केलं तर कायद्याप्रमाणे मुळात जर ती कुठे पुढे तो प्रकार गेला पोलिसांपर्यंत किंवा अगदी कोर्टापर्यंत, तर मग ती हिट अँड रन सारखे चार्जेस तुमच्यावरती लागू शकतात। म्हणजे बेसिकली काही मृत्यू झालेला नसेल कोणाचा किंवा कुठली गंभीर घटना जरी घडलेली नसली तरी कायद्याच्या दृष्टिकोनातनं जो सीनवरनं पहिला पळून जातो त्याच्याकडे थोडासा दोष शिफ्ट होतो। तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट पहिली लक्षात ठेवायची की आपली चूक असो किंवा नसो, आपल्याला तिकडून पळून जायचं नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला शांत राहायचं आहे। कारण बेसिकली कुठलाही अपघात जेव्हा होतो तो खूप सडनली होतो, म्हणजे काही मिलीसेकंदात ते सगळं घडलेलं असतं आणि तुम्हाला पटकन कळत नाही की काय झालेलं आहे। त्याच्यामुळे हे मी सांगतोय म्हणजे बंद गाडीमध्ये एका जागेवरती बसून मी जरी सांगत असलो तरी हे जी आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो किंवा आपण ह्या गोष्टी जेव्हा डोक्यात ठेवतो तेव्हा आयत्या वेळी ह्या गोष्टी आपल्याकडनं नक्की होतात मित्रांनो। हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनं सांगतोय, कारण एकदम जेव्हा अशा कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण समोर जातो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला असं करायचंय की शांत बसायचंय, 1 मिनिटं काहीही कुठलंही रिॲक्ट करायचं नाही, कुठलीही रिॲक्शन द्यायची नाहीये। साधारण अर्धा ते 1 मिनिट तुम्ही शांत व्हा, सगळ्या परिस्थितीचा थोडासा त्याच्यात अंदाज येतो की एक्झॅक्टली काय झालेलं आहे। कारण मी म्हणलं तसं तो अगदी मिलीसेकंदात अपघात होत असतो। त्याच्यामुळे पहिलं स्टे काम, शांत राहा, अर्धा 1 मिनिट घ्या जरा आणि मग कुठलंही रिॲक्शन करा किंवा मग कुठलीही पुढची पाऊल जे आहे ते उचला। पुढची गोष्ट जी आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे म्हणजे एकदा अर्धा 1 मिनिट तुम्ही घेतलं, तुम्ही जरा शांत झालात, परिस्थितीचा थोडासा अंदाज तुम्हाला आला की पहिली गोष्ट जी आपल्याला चेक करायची ती म्हणजे आपल्याला स्वतःला कुठे लागलेलं आहे का, किंवा आपल्या गाडीतले जे सगळे सहप्रवासी आहेत त्यांना कुठे काही इजा झालेली आहे का। तसंच जर एखादी थर्ड पार्टी इन्व्हॉल्ड असेल म्हणजे इतर कुठलं व्हेकल, इतर कुठला व्यक्ती जर त्याच्यात ह्या ऍक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्ड असेल तर त्याला कुठे काही लागलेलं आहे का, कुठे तुम्हाला दुखापत झालेली आहे किंवा असं काही त्याला झालेलं आहे असं तुम्हाला दिसतंय का। तर आता काही मायनर इंजुरीज म्हणजे अगदी किरकोळ जखमा जर कोणालाही झालेल्या असतील, स्वतःला, आपल्या पॅसेंजर्सला किंवा एखाद्या थर्ड पार्टीला, तर त्या केसमध्ये आपल्याला गाडीमध्ये फर्स्ट एड किट असतो। मॅन्युफॅक्चररकडनं जेव्हा गाडी येते शोरूम मधनं तेव्हा प्रत्येक गाडीमध्ये फर्स्ट एड किट असतो। तो बऱ्याच लोकांना कुठे असतो हेही माहिती नाही, प्रत्येक गाडीची पोझिशन वेगळी असते, पण तुमचं ओनर मॅन्युअल जर तुम्ही बघितलेलं असेल तर त्याच्यात ते दिलेलं असतं। आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की दर वर्षाने आपल्याला ते फर्स्ट एड किट उघडून बघायचंय, त्याच्यातली सगळी जी औषधं आहेत त्याच्यावरची एक्सपायरी डेट चेक करायची आहे। कारण मित्रांनो, वेळ कोणावरतीही सांगून येत नाही। मी एक छोटंसं उदाहरण सांगतो। आम्ही काही मित्रमंडळींबरोबर गावाला निघालेलो होतो आणि एका मित्राच्या मुलीचा पाय दगडात अडकून ती एकदम पडली आणि आम्ही एकदम रस्त्याच्या कडेला होतो, आसपास काही कुठलंही क्लिनिक म्हणा, हॉस्पिटल म्हणजे गावच नव्हतं तिकडे। अशा ठिकाणी हा छोटासा अगदी खूप मायनर अपघात झाला, पण तो झाला आणि माझ्या गाडीमध्ये तेव्हा अप टू डेट असलेलं फर्स्ट एड किट होतं, म्हणून पटकन त्याच्या मुलीला आम्ही मलमपट्टी केली आणि हा प्रसंग आम्ही एकदम व्यवस्थित निभावून नेला। आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या दुखापतीची आपण नाही झालेली याची काळजी घेतल्यानंतर मग आपल्याला गाडीच्या बाहेर उतरायचंय आणि लवकरात लवकर दोन्ही गाड्या किंवा दोन्ही ज्या पार्ट्या आहेत त्या ज्या पोझिशनमध्ये त्या गाड्या आहेत एक्झॅक्टली जसा तो अपघात झालेला आहे त्या परिस्थितीचा एखादा फोटो काढून ठेवण्याचा किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तेव्हा
बऱ्याचशा गोष्टी सायमल्टेनियसली घडत असतात. मला मान्यच आहे की मागचे लोक हॉर्न मारत असतात किंवा तुमच्या गाड्या कदाचित मध्ये असू शकतात ट्रॅफिकमध्ये, ज्यांनी खूप गर्दी जमा होऊ शकते. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात. म्हणूनच शांत राहायचे आपल्याला आणि बाहेर जाऊन एखादा पटकन फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा. कारण इन्शुरन्स क्लेम जेव्हा तुम्ही करणार असाल तेव्हा एक्झॅक्टली मग नंतर आपल्यालाही आठवत नाही की एक्झॅक्टली काय झालेलं होतं, सिच्युएशन काय होती. मग त्या केसमध्ये आपण जर कुठल्याही गोष्टी नीट सांगू शकलो नाही तर क्लेम मिळण्यामध्ये आपल्याला अडचणी होतात. त्याच्यामुळे आपण एखाद्या घटनास्थळाचा पटकन फोटो किंवा व्हिडिओ काढावा. तसंच आपल्याला इमिजिएटली आपल्या इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री नंबर डायल करायचा आहे आणि टोल फ्री नंबर डायल करून तिकडे बाकीचे ऑप्शन सगळे ऐकून घेऊन आपल्याला तो इन्सिडेंट इमिजिएटली इन्शुरन्स कंपनीला त्या वेळेला रिपोर्ट करायचा की अशा प्रकारचा अपघात झालेला आहे. मग त्याच्यात कुठली थर्ड पार्टी इन्व्हॉल्ड असेल किंवा नसेल, एखादं तुम्ही झाडाला धडकलात, भिंतीला धडकलात, काही झालेलं असलं तरी इन्सिडेंट झाल्या त्याचा फोटो काढणं आणि इमिजिएटली ते इन्शुरन्स कंपनीला रिपोर्ट करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर ती प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि एकदा तुम्ही रिपोर्ट केलं की त्याच्यानंतर पुढे आपल्याला जर आपली गाडी तिथून हलवणं शक्य असेल तर गाडी व्यवस्थित तुम्ही न्या, इमिजिएटली गॅरेजमध्ये न्या आणि मग पुढच्या गोष्टी गॅरेजमधनं केल्या जातील. पण जर गाडी आता हलण्याच्या स्थितीमध्ये नसेल, काही मेजर डॅमेज आपल्याला झालेला असेल गाडीला, तर इमिजिएटली मग आपल्याला रोड साईड असिस्टन्सचा वापर करायचा आहे. म्हणजे एखादा क्रेन बोलवायचा आहे, टोईंग सर्व्हिस बोलवायची आहे. बऱ्याचशा कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये हे इन्क्लूड केलेलं असतं त्यांनी, रोड साईड असिस्टन्स किंवा टोईंग सर्व्हिस. नाहीतर मग आपण त्यांच्याकडे अगदी जरी तेव्हा अवेलेबल नसलं किंवा वेळ लागणार असेल तर इतर लोकल टोईंग सर्व्हिस आपण बोलवायची आहे. आणि जर तुमच्या पॉलिसीमध्ये रोड साईड असिस्टन्स कव्हर्ड असेल तर मग ह्याचा सगळा खर्च जो आहे, टोईंगचा जो खर्च आहे, तो आपण आपल्या इन्शुरन्स क्लेममध्ये जोडू शकतो. आता एकदा तुम्ही गाडी गॅरेजमध्ये नेलीत की तुमच्या गाडीचा पूर्ण इन्शुरन्स कंपनीकडनं सर्व्हे होईल. जर एखादी FIR केलेली असेल तर तीही आपल्याला तेव्हा द्यायची आहे. FIR कधी करायचे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, तर त्याच्यामुळे त्याच्याकडेही लक्ष ठेवा. हा व्हिडिओ पुढे पण आपल्याला बघायचा आहे, महत्वाची गोष्ट अजून कव्हर होणार आहे. आणि गॅरेजमध्ये मग त्याचा सर्व्हे होईल. सर्व्हे झाल्यानंतर क्लेम, जर तुमच्याकडे सगळं व्यवस्थित पुरावे असतील, तुम्ही फोटो काढून ठेवलेले असतील, इन्सिडेंटचा व्यवस्थित डिस्क्रिप्शन झालेलं असेल, तर क्लेम लगेचच अप्रूव्ह होतो. क्लेम अप्रूव्ह झाल्यानंतर गाडीचं काम करायला घेतात लोक, गॅरेजवाले. आणि गाडीचं काम झाल्यानंतर जर कॅशलेस गॅरेज असेल तर डायरेक्टली त्या गॅरेजच्या अकाउंटमध्ये इन्शुरन्स कंपनी जमा करते पैसे. जर कॅशलेस हे नसेल तर तेव्हा तुम्हाला गॅरेजमध्ये पैसे भरावे लागतात आणि तुम्ही गॅरेजचं बिल सबमिट केल्यानंतर इन्शुरन्स कंपनी क्लेम तुमच्या अकाउंटमध्ये पैसे रिलीज करते. बच्चा है आस्ते आस्ते पळा पापा, आस्ते पळा पापा, आस्ते पळा. मित्रांनो, ही क्लिप बघितलीत ना, किती भयानक आहे. आणि मायनर अपघातांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे भारतामध्ये आजकाल खूप कॉमन झालेलं आहे. आणि ह्या गोष्टींना कधी कधी अतिशय हिंसक आणि धोकादायक वळण मिळू शकतं. रोड रेजच्या घटना खूप वाढत आहेत, पेपरांमध्ये पण आपण वाचतो. मग अशा केसमध्ये आपण जर अडकलेलो असलो तर आपल्याला काय करायचंय, तर गाडीच्या बाहेर उतरायचं नाहीये. थर्ड पार्टी एखादी जर अशी, त्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे एकदम तो माणूस जसा आला आणि गाडीच्या काचेवरती मारायला लागला, गाडीमध्ये लहान मुलं होती, फॅमिली होती, तरी त्याला कशाची काही पर्वा नव्हती. सो ह्या केसमध्ये आपली सेफ्टी अतिशय महत्वाची असते. त्यामुळे आपल्याला, आणि ह्या सगळ्या इन्सिडेंटचा आपल्याला, जसं तो व्हिडिओ काढलेला होता त्यांनी, तसा व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी चालू ठेवायचे. गाडीच्या बाहेर उतरायचं नाही, गाडीच्या काचावरती ठेवा, लॉक ठेवा. पहिल्या पॉईंटमध्ये मी असं तुम्हाला म्हणलेलं होतं की घटनास्थळावरनं पळ काढू नका, पण सफिशियंट तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं की काय एक्झॅक्टली चाललंय, तो व्यक्ती कसा वागतोय, ह्याचा तुमच्याकडे पुरावा तुम्हाला सफिशियंटली मिळाला, एक अर्ध्या ते 1 मिनिटाचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळालं की लवकरात लवकर जर तो व्यक्ती शांत होत नसेल तर त्या घटनास्थळावरनं पळ काढा. कारण तो व्यक्ती इतरही लोकांना बोलवू शकतो आणि सिच्युएशन मग आपल्या हाताच्या बाहेर जाऊ शकते. त्यामुळे मग अशा केसमध्ये मात्र पळ काढा. जर कालांतराने तो व्यक्ती शांत होतोय आणि जर सेफ आहे बाहेर जाणं असं वाटलं तर मग तुम्ही बाहेर जा, त्याच्याशी पुढच्या गोष्टी शांतपणे हे करा, स्वतःही शांत राहा, त्यालाही शांत करण्याचा प्रयत्न करा आणि मग ती सिच्युएशन हळूहळू निवळेल. तसं मित्रांनो, इतर कुठल्या थर्ड पार्टीचा रोड रेज असतो तसं आपणही स्वतः असं काहीही करायचं नाहीये. कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की एखादा जर अपघात झाला आणि त्यांची जर चूक नसेल
तर ते खूप अग्रेसिव्ह होतात, खूप व्हायलंट होतात. जे आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ते आपल्याही बद्दल होऊ शकतं. किंवा समोरच्याच्या बद्दल सुद्धा थोडीशी सहानुभूती बाळगणं गरजेचं असतं. आपण रस्त्यावरनं चाललेलो आहोत, सगळे कोणी मुद्दामून कोणाला धडकत नसतं किंवा कोणी मुद्दामून कोणाचं नुकसान करत नसतं. हे सगळे ऍक्सिडेंट्स असतात. जशा चुका त्यांच्याकडनं झालेल्या आहेत तशा आपल्याकडनं होऊ शकतात कधीतरी. हे आपण कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा कुठलाही रोड रेज किंवा कुठल्याही प्रकारचा व्हायलन्स, एकदम दमदाटी करणं किंवा शिव्या घालणं वगैरे अशा गोष्टी शक्यतो तुम्ही अवॉइड करा. आता मित्रांनो, अपघाताच्या बाबतीत अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे FIR करावी का नाही. म्हणजे छोट्या अपघातामध्ये FIR करावी का नाही किंवा कधी करावी. मेजर ऍक्सिडेंट झाला तर करावीच लागते, त्याला काही इलाजच नसतो. पण मायनर ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याचदा आपल्या मनात हा प्रश्न असतो की FIR करावा का, पोलिसांपर्यंत जावं का, तर कुठल्या सिच्युएशनमध्ये पोलिसांपर्यंत जावं. तर ह्याला सर्वात महत्वाचं म्हणजे शक्य असेल, अगदी जरी थर्ड पार्टी इन्व्हॉल्ड असेल आणि तिथल्या तिथे जर सेटलमेंट होणं शक्य असेल, काही अगदी 500-1000 रुपये, 1000-1500 रुपयामध्ये आपली जरी चूक असली तरी आपण ते मिटवून टाकावं, पोलिसांपर्यंत शक्यतो जाऊ नये. किंवा हे रिव्हर्स असेल तर त्याला तुम्ही सांगावं की बाबा माझं एवढं नुकसान झालंय, मायनर नुकसान आहे, एक 500-1000 रुपये मला खर्च येईल, तो तेवढा तू दे आणि हे प्रकरण आपण संपवू. म्हणजे शक्यतो आपण सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. पण काही वेळेला असं असतं मित्रांनो की समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, पूर्णपणे त्याच्या चुकीमुळे. म्हणजे एखादा ट्रॅफिकचा मोठा नियम त्यांनी मोडलेला असतो, रॉंग साईडनी तो आलेला असतो किंवा डावीकडनं विचित्र पद्धतीने तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा होतं. म्हणजे 100% त्याच्या चुकीमुळे ते झालेलं असतं, पण तरी सुद्धा तो हे मान्य करत नसतो आणि आपल्याला कुठलीही नुकसान भरपाई द्यायला तो तयार नसतो. मग त्या केसमध्ये मात्र आपल्याला FIR करणं आवश्यक आहे. कारण जर FIR केली तर आपल्याला त्याच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समधनं आपला क्लेम मिळू शकतो. म्हणजे त्याचीच इन्शुरन्स कंपनी आपला रिपेअर्सचा खर्च करेल, जर हे पोलिसांच्या समोर प्रूव्ह झालं की बाबा येस त्याची चूक होती आणि पोलिसांनी तसा रिपोर्ट दिला की फर्स्ट इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं दिसते की ह्या पार्टीनी च्या चुकीमुळे किंवा त्यांनी हा ट्रॅफिकचा नियम मोडल्यामुळे हा अपघात झालेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता, अतिशय महत्वाचा टॉपिक होता. हा कसा वाटला तुम्हाला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हे नवीन टॉपिक्स घेऊन येण्यासाठी मी खूप मेहनत घेतो, खूप कष्ट घेतो. तुम्हाला फक्त माझ्यासाठी एवढंच करायचंय की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करायचा आहे आणि एखादी चांगली कॉमेंट मला द्यायची आहे, जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि जास्तीत जास्त मी चांगले विषय तुमच्यापर्यंत आणू शकीन आणि तुमच्या कॉमेंट्समुळे, लाईक्समुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.